नमस्कार, मी एच.आर. सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष बागेतील भुर्री या रोगाचं, पावडरी मिल्ड्यू या रोगाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. अजूनही आपल्या चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे दिसत राहतील. त्यासाठी त्या बेल आयकॉनला देखील तुम्ही क्लिक करा. तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, जसं जसं थंडी गारठा वातावरणामध्ये वाढतो, बोचरी थंडीच्या प्रकारे काही प्रमाणात संबंध महाराष्ट्रात ज्या ठिकाणी द्राक्ष बागांचा पट्टा आहे त्या ठिकाणी थंडी वाढीस लागलेली आहे. त्याचबरोबर थंडीमध्ये सकाळच्या वेळेस आपल्याला हलकसं आभाळी वातावरण देखील पाहायला मिळते. अशा कंडिशनमध्ये भुर्री हा रोग तोंड काढून त्या ठिकाणी पानावरती पहिल्या स्टेपमध्ये दिसण्याची शक्यता दाट असते. आता डावण्याला काही प्रमाणामध्ये वातावरण थोडंसं डावण्याच्या विरोधातलं वातावरण तयार होतंय आणि भुर्रीसाठी पोषक वातावरण म्हणजे थंडी, जास्त प्रकारची थंडी ही भुर्रीसाठी होते आणि त्या ठिकाणी भुर्री मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आता इथून आहे. आता मागील व्हिडिओमध्ये आपण डावणीवरती बरेच व्हिडिओ केले आहेत, ते पाहिले नसतील तर तुम्ही ते पहा. डावणी देखील काही अंशी ह्या वातावरणामध्ये देखील राहू शकतो, त्याचे इनॉक्युलम जे राहू शकतात त्याच्यासाठी आपण मागे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पहा. तर भुर्री या रोगासाठी प्रभावी अशी बुरशीनाशक कोणती आहेत जेणेकरून रोग येऊ नये म्हणूनच आपल्याला ती उपयोगात पडतील. यामध्ये पहिल्यांदा मी बुरशीनाशक सांगतो. ॲक्रिसिओ ब्रँडेड चांगल्या कंपनीचं आहे, मॅरिओन, लुना ही जी 3 बुरशीनाशक आहे ही भुर्री येऊ नये म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये फुलोरा अवस्थेत 27 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये ॲक्रिसिओ, लुना आणि मॅरिओन ही जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्रिसिओ एकरी 100 ml, मॅरिओन देखील एकरी 80 ते 100 ml आणि लुना मात्र 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml याप्रमाणे आपण ही 27 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्याही कंडिशनमध्ये आपली ही 3 फवारण्या जाणं अतिशय आवश्यक आहे. आता सुरुवातीच्या फेलफूट काढून ते 27 दिवसापर्यंत आपल्याला इथं बुरशीनाशक घ्यायचे आहेत. यामध्ये आपण बून म्हणजे ज्याला सिस्टीन देखील आहे ते अर्धा ग्राम प्रमाणे 1 लिटर पाण्यासाठी, त्याच्यासोबतच पोटॅशियम बायकार्बोनेट हे देखील आपलं जाणं आवश्यक आहे. याची फवारणी आपण 27 दिवसांच्या अगोदर म्हणजे फेलफूट काढून ते 27 दिवसापर्यंत ही फवारणी आपली जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपली पोंगावस्थेपासून ते 27 दिवसापर्यंत सल्फरचे 1, 2, 3 फवारण्या त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे. सल्फर देखील 1 ग्राम प्रमाणामध्ये आपण यामध्ये वापरू शकता. सल्फर सोबत देखील आपण बून हे वापरू शकता, त्याचे देखील चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात. आता ही प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये झालं. आता ज्यावेळेस आपल्या द्राक्ष बागेमध्ये भुर्री ज्यावेळेस दिसते म्हणजे ती मण्यावरती, प्रिव्हेंटिव्ह जर तुम्ही हात घेतली तर ती शक्यता अतिशय कमी आहे. जर ही प्रिव्हेंटिव्ह हात घेऊन तुमचा जर प्लॉट आता सेटिंगच्या पुढे गेलेला आहे, मणी सेट झालेले आहेत, त्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण कस्टोडिया सारखं जे औषध आहे ते फवारणीतून वापरू शकता. मण्यांची सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस भुर्रीचा एखादा डाग आपल्या मण्यांवरती डायरेक्ट दिसतो, पानांवरून तो मण्यांवर डायरेक्ट कब्जा करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला त्या ठिकाणी निसोडियम हे 1 ml 1 लिटर पाण्यासाठी वापरून चांगली गच्च अशी फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यावी. मित्रांनो, त्यापुढे देखील सेटिंग झाली 55, 50 दिवस, 60 दिवस ह्या स्टेजमध्ये देखील आपल्याला बून आणि पोटॅशियम बायकार्बोनेटचा वापर करायचा आहे. सांगितलेलंच प्रमाण आहे, तोच वापर आपण त्या ठिकाणी साधारण 65 दिवसापर्यंत या 2 बुरशी औषधांचा वापर आपण करू शकता. त्यामध्ये देखील आपण 1 ग्राम प्रमाणामध्ये सल्फरची देखील आपण फवारणी, जास्त प्रमाणात भुर्री असेल तर घडांवरती डाग पडू नयेत अशी काळजी घेऊन आपण सल्फर गाळून घेऊन फवारणी केली तर त्याची देखील चांगले उत्तम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त आपण इतर काही भुर्रीसाठी करावं लागणार आहे असं नाहीये. एवढं जरी केलं तर तुम्ही भुर्रीला आटोक्यात ठेवू शकता, भुर्री येण्यावाचून आपला प्लॉट वाचवू शकता. आणखीन एक सांगायचं म्हटलं तर ॲक्रिसिओ, मॅरिओन आणि लुना ही जी 3 महत्त्वाची बुरशीनाशकांची फवारण्या आहेत ह्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जाणं गरजेचं आहे आणि आहेच. आणि त्यापुढे देखील आपण 55 ते 60 दिवसांच्या मध्ये देखील एखाद्या वेळेस ॲक्रिसिओ आणि मॅरिओन पैकी एखादं बुरशीनाशक नक्कीच वापरावं, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ही जी
बुरशीनाशक मी सांगितलेली आहेत. तुम्ही सेटिंगच्या ESS मशीनमध्ये चिमामध्ये घेण्यापेक्षा आपल्याच ब्लोअरवरती चांगल्या प्रकारचं कव्हरेज घेऊन ही बुरशीनाशक फवारणी करावीत. जे आपण जीएची फवारणी सेटिंग स्प्रेची जीएची फवारणी घेतो त्यामध्ये टिपिंग स्प्रेमध्ये आपण अजिबात ही बुरशीनाशक घालायची नाही आहेत. रिझल्ट चांगले मिळत नाहीत, म्हणून आपल्याला ही सेपरेट चांगल्या महागडी औषधं आहेत म्हणून सेपरेट कव्हरेज चांगलं घेऊन आपल्याला ही बुरशीनाशक फवारायची आहेत. जीएच्या कोणत्याच हातात आपण हे औषध वापरू नका, त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार नाहीत. म्हणून सेपरेटली आपण याच्या फवारण्या स्वतंत्र घेऊन उत्तम असे रिझल्ट आपण मिळू शकता. एवढ्या प्रमाणामध्ये जर आपण केलं सगळ्या गोष्टी तर भुर्री अतिशय आटोक्यात राहील, नियंत्रणात राहील. आणखीन आपल्याला ही औषधं जी आहेत ही सहज उपलब्ध होणारी औषधं आहेत आणि महत्त्वाची आणि मोजकी औषधं मी जी सांगितली आहेत तीच आपण वापरली तर भुर्री नेमकीच आटोक्यात राहील. तर मित्रांनो, हा झाला आजचा हा व्हिडिओ. भुर्री रोगावरती नियंत्रण कसं ठेवावं, प्रिव्हेंटिव्हच्या फवारण्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत. तर आता पुढचा व्हिडिओ आपण नक्कीच नवीन विषयावरती घेऊन येऊया. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला इतर जणांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.